न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। भंडारा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत। सर्व उमेदवार मोठ्या जोशाने आपल्या मतदारांपर्यंत आता पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये आता आपण भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहोत। यावेळी आपल्यासोबत 2 टर्म नगरसेवक असलेले आणि 1 टर्म मध्ये त्यांच्या पत्नी नगरसेवक होत्या असे राजकीय मोठा अनुभव असलेले राजकुमारजी व्यास आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेऊ की त्यांनी मागील 15 वर्षाचा काळ ते सत्तेत होते, त्यांनी काय उपक्रम या ठिकाणी लोकांसाठी केले। दादा नमस्कार, काय उपक्रम आपले आहेत आणि काय आपण जनतेसाठी केलेला आहे? नमस्कार, मैं राजकुमार सत्यनारायण व्यास अभी इस वार्ड से बीजेपी के सीट पे बौगढ़ से इलेक्शन लड़ रहा हूँ और मेरे साथ में प्रीति जी ब्राह्मणकर। तो मैंने इस वार्ड में 15 साल में बहुत से ऐसे काम किए जो वार्ड में गार्डन की जगह नहीं थी हमारे। तो ऐसी एक शांति नगर में बहुत भव्य दिव्य गार्डन बनाया है, जिसे मुझे बहुत कठिनाई का सामना करना पड़ा। कोर्ट लेआउट धारकों से लड़ाई करना पड़ा, कोर्ट थ्रू ऐसे उनके पूरे डॉक्यूमेंट्स बना के मैंने बहुत भव्य गार्डन बनाया है। उसी प्रकार इंडस्ट्रीज एरिया मेरे वार्ड में आता था, तो वहाँ के जो डायरेक्टर लोग हैं उन्होंने भी ओपन स्पेस में कब्जा करके रखा था। तो वहाँ पे भी मैंने 5 ऐसी ओपन स्पेस की जगह है जिसको मैंने नगर परिषद के नाम पे करवा कर 7/12 बनवा कर दिया है। अभी हम लोग उसमें आंगनवाड़ी स्कूल वगैरह और जो भी स्कीम आती है, 1-2 जगह में गार्डन है, ऐसे बनाने की हमारी पूरी तैयारी रहेगी। दादा ज्यावेळेस तुम्ही निवडणूक लढता अनेकदा असं होते, आपण पाहतो की आपल्या यावेळेस तुम्ही काय असं नवीन उद्देश आपल्या लोकांसमोर ठेवला आहे? कारण रस्ते आहेत, नाले आहेत, याशिवाय लोकांच्या आरोग्यासाठी आपण कसं पाहतो यावेळी? अभी इस बार पूरे अंडरग्राउंड ड्रेनेज पाइपलाइंस की वजह से पूरे वार्ड में जो नए नए रास्ते बनाए हुए थे, जो न नियोजन करते प्रशासक ने और आमदार साहब के इसमें इलेक्शंस की वजह से उन्होंने इतनी जल्दी करे कि ऑलरेडी अपने यहाँ अंडरग्राउंड ड्रेनेज का काम सैंक्शन हो चुका था, श्योरलेज का काम सैंक्शन हो चुका था, फिर भी उन्होंने वो जनता के पैसे की परवाह न करते हुए रोड को तुरंत बनवाए, क्योंकि सामने में अपना इलेक्शंस था। और उस हिसाब से अभी 3 और 6 महीने के बीच में वही रास्ते को वापस छोड़ दिया गया है। ये आमदार साहब ने अपने इलेक्शन के लिए किया है। आज नागपुर नाके से लेके राजीव गांधी चौक का जो रास्ता है, आज उसमें अनेक एक्सीडेंट हो चुके हैं। ये आमदार साहब के इलेक्शन में वहाँ फंड कम था तो भी वो चालू नहीं कराना था। आज ड्रेनेज लाइन उन्होंने बनाया है, किसी के यहाँ 8 मीटर ले रहे हैं, किसी के यहाँ 7 मीटर ले रहे हैं। नियोजन एक तरीके का करना चाहिए। तो कल हम लोगों ने उसके लिए भी आवाज उठाई है और आगे जो अधूरे काम है उसको हम डॉक्टर परिणय जी फूके, देवेंद्र फडणवीस जी की तरफ से ऐसी मांग करके हम पूरा करने की जल्दी से जल्दी कोशिश करेंगे। बिल्कुल। यावेळी आपल्यासोबत पुन्हा याच प्रभागाच्या महिला उमेदवार आहेत, त्या शिक्षिका सुद्धा आहेत। आपण जाणून घेऊ प्रीती ब्राह्मणकर यांच्याकडनं, काय त्या पहिल्यांदा निवडणूक लढतायत, काय ध्येय घेऊन त्या लोकांसमोर जात आहेत, मत मागण्याचे काय उद्देश आहेत तुमचे? मागल्या वेळेला मी निवडणूक एक लढलेली आहे, पण ती मी प्रभाग 11 मधून लढले होते। पण या वर्षी जी निवडणूक लढत आहे ती प्रभाग माझी 10 मधून आहे। प्रभाग 10 मध्ये मला म्हणजे मी गेल्या 5 वर्षापासून इथे कार्य करत आहे। सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात दोन्ही क्षेत्रात माझे कार्य सुरू आहे। तसेच मंदिराचं बांधकाम असो की कुठलंही समाजाचा हॉल जो असतो, समाज मंदिराचे कामं आणलेले आहेत। त्यानंतर रस्त्याचे सुद्धा कामं आणलेले आहेत। पद नसतानाही या क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे आणि हायमास लाईटचे असो किंवा कोणाच्या नाल्यांच्या समस्या असो त्या सुद्धा। तसेच एक महिला उमेदवार या नात्याने मी सारखी महिलांना अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत ठेवलेलं आहे। अनेक उपक्रम मी त्यांच्यासाठी राबवत असते, जसं लाडली बहीण योजना, ह्या कुठल्याही योजना आहेत त्यांचे फॉर्म भरणे, त्यांच्यासाठी सेंटर उपलब्ध करून देणे। कोरोना काळामध्ये मी लसीकरणाचे सुद्धा शिबिर घेतले। त्यातल्या त्यात मी जसं दरवर्षी महिलांसाठी गर्भाचं कार्यक्रम घेत असते, त्यासाठी त्यांना मंच उपलब्ध करून देणे।
आणि त्यांच्यासाठी नवीन नवीन उपक्रम राबवणे. तसेच आता महिलांसाठी मला या प्रभागामध्ये एक अंगणवाडी आणायची आहे. त्या अंगणवाडीसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून आपल्या प्रभागात जो तकिया वॉर्ड आहे, या वॉर्डमध्ये भरपूर लोकसंख्या असून सुद्धा अंगणवाडी आजही इथे उपलब्ध नाहीये. इथल्या महिला बऱ्याचशा समस्यांपासून वंचित आहेत, बऱ्याचशा योजनांपासून वंचित आहेत. तर त्यासाठी अंगणवाडी ही खूप महत्वाचा विषय आहे. तर आपण ताई, पुन्हा आणखी एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की आज भंडाऱ्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर मतदार या महिला आहेत. तर महिलांसाठी काय विशेष तुम्ही करणार आहात? काय विशेष त्यांच्यासाठी लघु उद्योग म्हणा किंवा त्यांना काहीतरी काम मिळावं यासाठी काय तुमच्या मनात काय उपक्रम? महिलांसाठी माझ्याकडे खूप असे उपक्रम माझ्या डोक्यात सारखे चालत असतात आणि मी तर बचत गटाच्या महिला आहेत त्यांसाठी मी अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे. जसं लघु उद्योग आहेत, शिवण क्लासच्या माध्यमातून कुठल्याही पिशव्या, बॅग्स वगैरे शिवण्याचे जे उद्योग सुरू असतात. तर जसं बचत गटाच्या महिलांना आपण जर ते कार्य दिलं तर ते घर बसल्या एक आपला उद्योग सुरू करू शकतात. तसंच अनेक गोट फॉर्म आहे आणि असे भरपूर काही उद्योग आहेत जे सुरू आहेत माझ्या मनामध्ये. ते मला जेव्हा एक नगरसेविका म्हणून जर निवडून दिलं तर मी नक्कीच त्यांच्यासाठी हे सगळे गृह उद्योग सुरू करणार आणि त्यांना सक्रिय करणार आणि त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार. नक्कीच ताई, अत्यंत चांगले ध्येय यावेळी यांच्या मनात आहेत. लोकांसाठी काम करण्याची जिद्द व क्षमता यांच्यामध्ये आहे. हे दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक 10 मधून प्रीती ब्राह्मणकर आणि राजकुमारजी व्यास हे दोन्हीही उमेदवार एकमेकांसोबत भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये उभे आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा.